बघा, गाडी चालवताना काय करायचं तुम्हाला, पहिले ना क्लच दाबायचा आहे, सीट बेल्ट वगैरे लावून घ्यायचे, क्लच दाबायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर गाडीचा न्यूट्रल सापडायचा तर काय करायचं, हे गिअर लिव्हर मागे आणि पुढे घ्यायचं, कारण की गिअर हे मागे आणि पुढे असता आणि मध्यभागी न्यूट्रल असतो. आता बघा, हे मी मागे घेतलं, पुढे घेतलं, म्हणजे नवीन माणसासाठी न्यूट्रल सापडायसाठी. नंतर सेंटरमध्ये आणायचं आहे गिअर लिव्हर, म्हणजे झाला न्यूट्रल. आता मी गाडी चालू करतो, इंडिकेटर चालू होतं, इंडिकेटर बंद केलं, गाडी झाली चालू. तर हे बघा, न्यूट्रलमधून गिअर अतिशय सोप्या पद्धतीने पडत असतात. तर हे बघा, म्हणजे अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट होत असतात. तर हे बघा, मी न्यूट्रल केली, ही गाडी चालू झाली. आता फर्स्ट गिअर टाकतो मी. हे बघा, फर्स्ट गिअर टाकताना माझ्या हाताची पोझिशन जर अशी असली तर इजी गिअर पडतो, म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठी. हे बघा, फर्स्ट गिअर आहे आणि मी क्लच डायरेक्ट नाही सोडणार, एकदम हळूहळू सोडणार फर्स्ट गिअरमध्ये. नंतर सेकंड गिअरसाठी सेकंड गिअरचा स्पीड येणार, त्याच वेळेस मी सेकंड गिअर टाकणार. हे बघा, सेकंड गिअर टाकताना मला काय करायचं आहे, हे गिअर लिव्हर न्यूट्रलमध्ये आणायचे आहे आणि लेफ्ट साईड प्रेस करून मागे ओढून घ्यायचे आहे. हे बघा, हाताची पोझिशन बघा माझी, म्हणजे तुम्ही हाताच्या पोझिशनवर सुद्धा तुम्हाला गिअर अप शिफ्ट किंवा डाऊन शिफ्ट करणं हे सोपं पडत असतं. हे बघा, सेकंड गिअर टाकला मी. आता थर्ड गिअर टाकताना मला स्पीड थर्ड गिअरच्या पाहिजे, म्हणजे 30चा, आणि हे बघा न्यूट्रलमध्ये यायचं आहे 1 सेकंद, लगेच पुढच्या दिशेने न्यायचे. म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीत हे गिअर अप शिफ्ट होत असतात, म्हणजे 1 ते 5 वाढवायचे आपल्याला. हे बघा, आता तिसरा गिअर आहे, चौथा गिअर टाकताना पण मी काय करणार, न्यूट्रलमध्ये येणार, सरळ हे गिअर लिव्हर मागे ओढून घेणार. म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीने हे गिअर अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट होत होता. आम्ही गिअर वाढवतोय, एक वाढवतोय, म्हणजे अप शिफ्ट करतोय. आता टर्न आहे पुढे, त्याच्यानंतर मी टर्न आहे, त्याच्यामुळे मी गाडीचा स्पीड थोडा कमी करतोय, हलका ब्रेक मारला मी, सोडून दिला लगेच. नंतर एक्सिलेटर देतोय. पण ज्यावेळेस तुम्ही क्लच म्हणजे गिअर शिफ्ट करणार त्यावेळेस तुम्हाला क्लच पूर्ण दाबायचा आहे. आता मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, गाडी चालते चौथ्या गिअरवर, चौथ्यातून 5वा गिअर टाकायचा आहे, डायरेक्ट नाही टाकायचा. काय करायचा, हे बघा, मी क्लच दाबला, एक्सिलेटर सोडलं, न्यूट्रलमध्ये आलो, राईट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने नेलं. आता क्लच सोडला, नंतर मी एक्सिलेटर देणार. तर तुम्हाला नेहमी गिअर शिफ्टिंग करताना क्लच दाबायचा आहे, एक्सिलेटर सोडायचं आहे. नंतर क्लच सोडला का मग एक्सिलेटर द्यायचे, म्हणजे गाडीचा जे रेसचा आवाज आहे तो येणार नाही. आता बघा, मी आता गिअर कमी करणार आहे, तर मग काय करणार, क्लच दाबणार, न्यूट्रलमध्ये येणार, सरळ मागे ओढून येणार, चौथा, बरोबर. नंतर थर्ड गिअर टाकताना न्यूट्रलमध्ये येणार, सरळ पुढच्या दिशेने गिअर लिव्हर येणार. हा थर्ड गिअर. म्हणजे न्यूट्रलमध्ये जर आलो आपण तर गिअर हे अतिशय सोप्या पद्धतीत अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट होता. पण तुम्ही डायरेक्ट गिअर टाकण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही गिअर चुकणार. तर हे बघा, मी थर्ड गिअर टाकला आहे. आता थर्ड गिअरमधून सेकंड गिअर टाकताना मला न्यूट्रलमध्ये यायचं आहे. आता हाताची पोझिशन मी अशी करतो आणि लेफ्ट साईड प्रेस करून गिअर लिव्हर न सोडता मागे ओढायचे आहे. तर एवढ्या सोप्या पद्धतीत हे सेकंड गिअर होतो. नंतर फर्स्ट गिअर टाकताना पण मला एक तर न्यूट्रलमध्ये या, नाही तर डायरेक्ट त्या साईडला प्रेस करून पुढे नाही या. पण मी काय करतो, न्यूट्रलमध्ये येतो, लेफ्ट साईड प्रेस करून सरळ पुढे नेतोय. झाला हा फर्स्ट गिअर. त्याच्यानंतर आता बघा, आपल्याला जर युटर्न घ्यायचा आहे तर आता या ठिकाणी कमी रस्ता आहे थोडा, तर अशा ठिकाणी काय करायचं, थोडीफार रिवर्स घ्यावं लागते गाडी. हे बघा, मी राईट साईड इंडिकेटर देतोय, पुढे आणि मागे मला कुठल्याही प्रकारची गाडी दिसणार नाही तोपर्यंत मी टर्न घेणार नाही. आता कुठल्याही प्रकारची गाडीने इंडिकेटर दिलंय मी राईट साईड. हे बघा, पूर्ण स्टिअरिंग फिरून घेतो. हे बघा, फिरवला आणि गाडी थोडीशी रनिंगमध्ये असली पाहिजे, म्हणजे स्टिअरिंगचा जो रॅक असतो त्याला प्रॉब्लेम नाही होते. तर हे बघा, बसून गेला टर्न, म्हणजे पाहिजे तेवढी जागा होती. त्याच्यानंतर टर्न मारल्यानंतर स्टिअरिंग किती फिरवायची, म्हणजे गाडीचे टायर सरळ येतील. तर हे बघा, टर्न मारला, बोनट आता सरळ आला, लगेच हा हाफ आणि हा एक, असा 1.5 राऊंड तुम्हाला घ्यायचा आहे. त्यावेळेस गाडीचं स्टिअरिंग किंवा म्हणजे सरळ पोझिशनमध्ये येतं आणि गाडी सरळ चालते, म्हणजे गाडीची चाकं सरळ असतात. तर असा विषय असतो तो. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला गिअर अप डाऊन शिफ्ट करायचे. आता मी रिअलमध्ये, हे बघा, पहिले पण रिअलच होता, पण आता स्पीडली करून दाखवतो. हे बघा, फर्स्ट गिअर, न्यूट्रल सेकंड, स्पीडनुसार तुम्हाला गिअर अप शिफ्ट करायचे आहे. न्यूट्रल थर्ड, डायरेक्ट गिअर शिफ्टिंग नाही करायची. न्यूट्रलमध्ये येऊन लगेच सरळ मागे ओढून घ्यायचे फोर, म्हणजे न्यूट्रल पोझिशनला आले तर गिअर शिफ्टिंग ही अतिशय सोप्या पद्धतीत होते. त्याच्यानंतर हे बघा, फोर्थ गिअर आहे, न्यूट्रल, राईट साईड प्रेस करून फिफ्थ गिअर. आता परत मी गिअर वाढवले, आता परत मी कमी करणार. हे बघा, पुढे टर्न आहे, हे रिफ्लेक्टर आहे, म्हणजे रोड साईन आहे, स्पीड लिमिटच्या येणार आहे. तर हे बघा,
आता माझी गाडी 5व्या गिअरवर चालू आहे, मला डायरेक्ट इथं 30चं स्पीड लिमिट आहे. मी ब्रेक मारणार, गाडीचा स्पीड 30वर आला, लगेच क्लच दाबला, न्यूट्रलमध्ये गाडी आली, थर्ड गिअर टाकला. म्हणजे 5व्यातून आपण थर्ड गिअर सुद्धा टाकू शकतो. पण आपल्याला त्यावेळेस तो स्पीड हा 30वर आणायचा आहे. आणि 30 हा गिअर कोणत्या स्पीडशी साठी बनलेला आहे किंवा इंजिन कोणत्या गिअरसाठी 30चा स्पीड एक्सेप्ट करतं, लगेच थर्ड गिअर टाकून द्यायचा आहे. म्हणजे स्पीडनुसार आपल्याला गिअर शिफ्टिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला गिअर शिफ्टिंग करताना नेहमी क्लच दाबायचा आहे, एक्सिलेटर सोडायचं आहे, नंतर क्लच सोडल्यानंतर एक्सिलेटर दाबायचं आहे. आणि नेहमी वाहतूक नियमांचे पालन करायचे. तुम्हाला मी अजून एकदा युटर्न करून दाखवणार आहे गाडी. आणि जास्त स्पीडमध्ये जर गाडी असली तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लच ब्रेक नाही दाबायचा. पहिले फक्त हे बघा, आता मी फक्त ब्रेक दाबला, नंतर ब्रेक सोडला, नंतर पुन्हा ब्रेक दाबला, क्लच दाबून गिअर कमी केला, पुन्हा क्लच सोडला. कारण की मला गिअर बदलवल्यानंतर मी स्पीड कमी करण्यासाठी गिअर बदलवला होता, कमी केला होता, आणि त्यावेळेस मला क्लच सोडणं आवश्यक आहे. पण तुम्ही जर गिअर शिफ्ट करताय आणि क्लच सोडत नाही तर त्या गिअर बदलवलेल्याचा काहीही फायदा होत नाही. हे बघा, पुन्हा एक युटर्न घेतो. दोघी साईड क्लिअर आहेत, मागची पुढची. स्टेअरिंग पूर्ण फिरून घेतलं बरोबर. त्याच्यानंतर गाडीचं बोनट सरळ झालं की हाफ राऊंड आणि 1 राऊंड असा 1.5 राऊंड मारला म्हणजे गाडीचे चाकं सरळ होतात. धन्यवाद.